नमस्कार, स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इंग्लिश विषयाविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत। तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सेंटेन्स म्हणजे काय हे माहित असायला हवे। तर पहा, सेंटेन्स म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला वाक्य असं म्हणतो। वाक्य तयार होताना काय काय लागतं, तर त्याच्यासाठी काय काय लागतं, कर्ता, क्रियापद आणि कर्म लागतं। कर्ता म्हणजेच काय, तर त्याला काय म्हटलं जातं, सब्जेक्ट। क्रियापद म्हणजेच वर्ब आणि कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट। तर अशा प्रकारे काय होतं, वाक्य तयार होतं। तर वाक्य तयार होत असताना काय काय लागतं आपल्याला, कर्ता, क्रियापद आणि कर्म। म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, एस फॉर सब्जेक्ट, व्ही फॉर वर्ब, ओ फॉर ऑब्जेक्ट दॅट इज कर्म। तर पहा, याच्यामध्ये महत्वाचं आहे ते काय आहे, क्रियापद। त्यालाच काय म्हणतो आपण, मेन वर्ब असं म्हणतो। मेन वर्ब, आता मेन वर्ब किती आहेत पहा, तर V1, V2, V3 आणि V4 असे 4 टाईपचे क्रियापद आहे। आता पहा, याच्यामध्ये V1 म्हणजेच काय, क्रियापदाचं पहिलं रूप किंवा मूळ रूप। V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप किंवा मूळ रूप, किंवा त्याला आपण बेस फॉर्म म्हणतो। फॉर एक्झाम्पल, गो म्हणजे जाणे, इट म्हणजेच खाणे, प्ले म्हणजे खेळणे। तर ही जी रूपं आहेत ही क्रियापदाची पहिली रूपं म्हणजेच मूळ रूपं आहेत। तर दुसरं आहे पहा V2। V2 म्हणजे सिंपल पास्ट। सिंपल पास्ट त्याच्यामध्ये काय आहे, साधा भूतकाळ। तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, साधा भूतकाळ म्हणजे V2 म्हणजेच काय आहे, V1 जे क्रियापद आहे त्याला ईडी प्रत्यय लागतो। V1 जे क्रियापद आहे त्याला काय होतं, ईडी प्रत्यय लागतं, किंवा एखाद्या क्रियापदाचं रूप पूर्णपणे बदलतं। आता याच्यामध्ये पहा, दोन आहेत, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब। आता रेग्युलर वर्ब मध्ये काय पहा, जिथं V1 आहे त्याला फक्त शेवटी काय लागतं, ईडी लावतात। V1 जे आहे त्याला काय लावलं जातं, ईडी हा प्रत्यय लावतात। फॉर एक्झाम्पल, प्लेचं प्लेड होतं, प्लेचं प्लेड होतं। इरेग्युलर क्रियापदामध्ये काय होतं बघा, त्याचं जे रूप आहे ते पूर्णपणे बदलते। फॉर एक्झाम्पल, गोचं वेंट होतं, इटचं एट होतं। तर हे आहेत क्रियापदाचे दुसरं रूप, त्याला काय म्हणतो आपण, V2 असं म्हणतो। थर्ड आहे V3। त्याच्यामध्ये पहा, पास्ट पार्टिसिपेट। याच्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात। फॉर एक्झाम्पल, प्लेड, इटन। प्लेड, इटन म्हणजेच हे हॅव हॅज नंतर वापरलं जातं। हॅव हॅज नंतर वापरलं जातं। V3 क्रियापदाचे तिसरे रूप। त्यानंतर पहा V4, प्रेझेंट पार्टिसिपल। प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच काय आहे, ING फॉर्म। एखादं जर क्रियापद असेल तर त्याला ING फॉर्म लागतो, आणि तेच म्हणजे काय आहे, क्रियापदाचे चौथे रूप, तेच म्हणजे आहे V4 क्रियापदाचे चौथे रूप, दॅट इज प्रेझेंट पार्टिसिपल, ज्याच्यामध्ये काय आहे, V1 ला ING प्रत्यय लागतो। त्यानंतर नेक्स्ट आहे पहा V5। V5 म्हणजेच काय, थर्ड पर्सन सिंग्युलर प्रेझेंट। तर याच्यामध्ये काय होतं बघा, आपण ज्यावेळी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो त्यावेळी काय वापरलं जातं, तर हे जे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रेझेंट जे आहे क्रियापद वापरले जाते। फॉर एक्झाम्पल, प्लेज, गोज, इट्स। म्हणजेच काय, जर ज्यावेळी ही, सी, इट हे एकवचनी नामासोबत वापरले जाते। V5 जे आहे ते ही, सी, इट ह्या एकवचनी नामाबरोबर वापरले जाते। फॉर एक्झाम्पल, वर्बला इज किंवा इएस जोडतात। वर्बला यस किंवा इएस जोडतात। हे आहेत वर्बचे बेसिक 5 फॉर्म। मेन 4 फॉर्म। फिफ्थ फॉर्म इज द थर्ड पर्सन सिंग्युलर प्रेझेंट, दॅट इज ही, सी, इट नंतर वापरले जाते, म्हणजे तिथं यस किंवा इएस हा प्रत्यय येतो। आपण याच्यामध्ये काही वाक्य बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण V1 पासून V5 चा उपयोग केलेला आहे।
आता फॉर एक्झाम्पल पहा, पहिलं वाक्य आहे आय गो टू कॉलेज. आय गो टू कॉलेज म्हणजेच काय, मी कॉलेजला जातो. तर याच्यामध्ये पहा, यस काय आहे, आय. V1 वापरलेला आहे गो, ऑब्जेक्ट काय आहे टू कॉलेज. तर अशा प्रकारे काय आहे पहा, इथं V1 जे आहे ते वापरून वाक्य तयार केलेलं आहे. नेक्स्ट काय पहा, सी प्लेड क्रिकेट. म्हणजे पुढचं वाक्य काय आहे, ज्याच्यामध्ये काय पहा V2 वापरलेलं आहे. म्हणजेच हा काय आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. याच्यामध्ये काय पहा, सी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. तर याच्यामध्ये पहा यस प्लस V2 प्लस ओ. यस काय आहे सी, प्लेड काय आहे V2, ओ काय आहे ऑब्जेक्ट क्रिकेट. नेक्स्ट आहे पहा, V3 वापरलेला आहे इथे, आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट. तर याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे आय, प्लेड काय आहे V3, ऑब्जेक्ट काय आहे क्रिकेट. तर अशा प्रकारे काय पहा, V1, V2, V3 वापरून ही वाक्य तयार केलेली आहेत. तर अशाच प्रकारे आपण क्रियापद बदलून किंवा नाम बदलून किंवा सर्वनाम बदलून आपण काय करू शकतो, वेगवेगळे जे सेंटेन्स आहेत ते बनवू शकतो. आणि असे सोप्या प्रकारे काय करता येईल, आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य बनवता येतील. त्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा, त्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्यानंतर पहा, सी हॅज बीन प्लेइंग चेस. तर इथे काय पहा, क्रियापदाचं चौथं रूप आहे. म्हणजेच काय, क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला आहे. म्हणजेच यस प्लस V4 प्लस ओ. ओ म्हणजेच काय, ऑब्जेक्ट दॅट इज चेस. यस काय आहे सी. नेक्स्ट आहे पहा, ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट दॅट इज यस प्लस V5 प्लस ओ. V5 म्हणजेच काय, प्लेज. आता पहा, क्रियापदाचे मेन 4च रूपे असतात आणि त्याच्यामध्ये V5 जे आहे, ज्याच्यामध्ये काय वापरलं जातं, क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो आणि तेच म्हणजे काय आहे V5 आहे. तर अशा प्रकारे आपण आज सेंटेन्स कसं बनतं ते बेसिक मध्ये पाहिलं आहे. याच्या पुढे आपण वेगवेगळे टेन्स, ग्रामर, इंग्लिशमधील खूप सारे सेंटेन्सेस पाहणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.